निवडणूक आयोगानं तेव्हाच्या राजेश कुमार आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आर्थिक आणि राजकीय दबावाखाली निर्णय घेतला. मी काय म्हणालो? आर्थिक आणि राजकीय दबावाखाली निर्णय घेतला. निवडणूक आयोगाला पूर्णपणे तेव्हा विकत घेतलं गेलं आणि निवडणूक आयोगानं लेजिस्लेटिव्ह पार्टी विधिमंडळातला पक्ष त्यातल्या फुटीवर विधानसभा अध्यक्षांनी जो निर्णय आधी घ्यायला पाहिजे होता तो घेतला. अधिकार त्यांना आहे. जेव्हा पहिला एक तुकडी, मला वाटतं 13 जणांची सुरत जाणार आहे, त्या दिवशीच आम्ही अपात्रतेच्या कार्यवाही पूर्ण करण्यासंदर्भात आमचा आग्रह होता. तो निकाल लागला असता वेळेत, पण त्या निकालाची वाट न बघता निवडणूक आयोगानं पक्ष फुटीवरती शिक्कामोर्तब केलं. विधिमंडळ पक्षाला आणि पक्ष आणि चिन्ह हे मिंदे गटाला विकलं म्हणतो. यात खूप मोठा व्यवहार झाला. निवडणूक आयोग विकत घेतला. मिस्टर नार्वेकर जे आहेत, जे कपिल सिब्बल यांनी त्यांच्या चिंधड्या उडवल्या, म्हणजे वस्त्रहरण केलं. आता ते तिकडे हाफ चड्डीवर फिरतायत, एवढं वस्त्रहरण झालंय कुलाव्यात, बरं का, निर्वस्त्र केलं त्यांना. म्हणजे किती संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्ती किती बोगस आहे, भ्रष्ट आहे. आणि मोदींच्या भाषेमध्ये बौद्धिक नक्षलवादी आहे. खरे बौद्धिक नक्षलवादी कोण आहेत? जे मोदींनी सांगितलं, निवडणूक आयोग हा बौद्धिक नक्षलवादी आहे. विधानसभेचे अध्यक्ष ज्याने बेकायदेशीर निर्णय दिला ते बौद्धिक नक्षलवादी आहे. ज्याने संविधान गाडून टाकलं ते बौद्धिक नक्षलवादी आहे ना. त्याच्यामुळे कपिल सिब्बल यांनी सांगितलेलं आहे ते बरोबर आहे. तो निकाल आधी द्या की आपोआप पुढली गाडी सुरळीत होते. उत्तम युक्तिवाद, जबरदस्त युक्तिवाद आणि कायद्याला आणि संविधानाला धरून झालेला युक्तिवाद आहे. आणि कालच्या युक्तिवादानं अप्रत्यक्षपणे बौद्धिक नक्षलवादी कोण मोदी म्हणतात हे स्पष्ट झालं. आमच्या विधानसभेचे अध्यक्ष ज्याने विधिमंडळातली फूट ही पक्षातली फूट मानून निर्णय विकला, पक्ष विकला, हे बौद्धिक नक्षलवादी. आणि कोणत्याही नियमाचं पालन न करता निवडणूक आयोगाने तेव्हाच्या या विक्रीमध्ये सहभाग घेतला ते बौद्धिक नक्षलवादी. त्या कार्यकारिणीचं महान स्वागत केलेलं आहे. अशा नागरिकांविषयी तुम्ही मला काय सांगताय? आपण पक्षपाती आहात. आपण त्या पद्धतीने निर्णय घेतला आणि मी म्हणतो ना, आर्थिक आणि राजकीय दबावाखाली. ह्याच्या वेळेस जर कोणाला वाईट वाटायचं असेल आणि मला नोटीस देणार असेल तर मी नोटीस स्वीकारायला तयार आहे. आर्थिक, वारंवार सांगतो, आर्थिक आणि राजकीय दबावाखाली हे निर्णय विधानसभा अध्यक्षांनी आणि तेव्हाचे जे निवडणूक आयुक्त होते राजेश कुमार त्यांनी घेतले. म्हणजे राजकीय विजय या शब्दाचा अर्थ जर कोणी मला सांगितलाय, बघा, 3 गोष्टी ज्या आहेत. हे सरकार महाराष्ट्रातलं आणि देशातलं, मिंदे म्हणतात न्यायालयामध्ये आपला राजकीय विजय होईल. ते न्यायालय शब्द तिने वापरला का मला माहित नाही. आपला राजकीय विजय होईल. देवेंद्र फडणवीस म्हणतात सर्वोच्च न्यायालयातही तोच निकाल लागेल जो आधी लागला. बरोबर ना? आणि नरेंद्र मोदी असं म्हणतात की त्या गद्दारांना भेटल्यावर घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. या 3ही स्टेटमेंट जर एकत्र केल्या त्यातून एकच अर्थ निघतो की ह्या सगळ्यांचा डाव जो आहे हा सुप्रीम कोर्टावर दबाव आणण्याचा. या क्षणी कायदेशीर दृष्ट्या ते आत्ताच हरलेले आहेत.
संविधानाचा विजय होईल. एकनाथ शिंदेच्या राजकीय विजयाचा आम्ही काय किंमत देत नाही बरं का. संविधानाचा विजय होईल, कायद्याचा विजय होईल आणि सुप्रीम कोर्टामध्ये न्यायाचा विजय.